बहुजन समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी संघर्षाने त्याग केला त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी अमित शहा यांनी जे बाबासाहेबांच्या संदर्भात बेताल वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात संपूर्ण देशभर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशामध्ये आज जिल्हास्तरीय धरणा प्रदर्शन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी धरणा प्रदर्शनचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे प्रभारी केंद्रीय कोऑर्डिनेटर माजी खासदार सन्माननीय सिद्धार्थ अशोक साहेब, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे, या मुंबईचे प्रभारी सन्माननीय किरणजी अल्लाट आणि ठाणा, पालघर, मुंबई, रायगड या सर्व विधानसभा जिल्हा स्तरीय सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, तुम्हाला मी आज या निषेध मोर्चामध्ये मी जाहीर या अमित शहाचा या ठिकाणी निषेध करतो। बांधवांनो, मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून या महायुती सरकारने या ठिकाणी सरकार बनवलं आणि ईव्हीएमचा मुद्दा वरती येत होता आणि लोक जागृत होते या ईव्हीएमच्या संदर्भात आणि या ईव्हीएमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये राज्यघटनेला संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भात चर्चासूत्र चालू असताना या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा अपमान केला आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे परभणीमध्ये आपला समाज रस्त्यावरती उतरला, आपले लोक रस्त्यावरती उतरले आणि त्याच्यामध्ये आपल्या एका सूर्यवंशी बांधवाचा त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तो सदर जो व्यक्ती आहे हा सदर व्यक्ती मनोरुग्ण आहे आणि मनोरुग्ण असल्या कारणाने त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाची, देशाच्या संविधानाची तोडफोड केली आणि बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून निषेध करण्याचा, रस्त्यावरती उतरण्याचा अधिकार दिलेला आहे। आमचा समाज रस्त्यावरती उतरला, 2000 मुलांवरती, लोकांवरती, तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। हे प्रकरण होत असताना संसदेमध्ये देशाचा गृहमंत्री अमित शहा बाबासाहेबांचा अपमान करतो, हे जाणीवपूर्वक वारंवार बांधवांना होत आहे। ही पहिलीच वेळ नाही आहे। महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, माता सावित्रीबाई फुले असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, यांचा वारंवार अपमान हे आरएसएस आणि बीजेपीचे लोक वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जाणीवपूर्वक आपल्याला करताना पाहायला मिळतात। बांधवांनो, तर याचा जर आपल्याला समाचार घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं संघटन निर्माण करावं लागेल आणि जर संघटन निर्माण जर केलं नाही तर आपली सत्ता बनणार नाही। हे जे बीजेपी वाले, जे आरएसएस वाले आपल्या महापुरुषांच्या विरोधात का सतत बोलत असतात, याचं कारण ज्या वेळेस हे लोक आपल्या महापुरुषांचा अपमान करतात त्यावेळेस आपला समाज, आपला तरुण रस्त्यावरती उतरतो आणि निषेध करतो, निवेदन देतो। याच्या विरुद्ध आपला समाज काही करत नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले की या देशाची शासनकर्ती जमात बना। उत्तर प्रदेशामध्ये एक चांगलं उदाहरण आहे। उत्तर प्रदेशच्या लोकांनी 4 वेळा सरकार बनवलं, परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू बाबासाहेबांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्या महाराष्ट्रामध्ये आपण आपला एक आमदार निवडून आणू शकत नाही। याचं कारण आहे की ज्या वेळेस निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये आमचा समाज, मग काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, सेना असू द्या, मनसे असू द्या, या लोकांना आपले मतदान देतात। ज्या बाबासाहेबांनी या देशाचा सत्ताधारी बनण्यासाठी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे, त्या मताचा आम्ही नेहमी गैरवापर करतो आणि त्याच्यामुळं नेहमी ज्यांनी गेल्या 75 वर्ष आमच्या महापुरुषांच्या बांधवांना अपमान होत आलेला आहे आणि त्या अपमानाचा जर आम्हाला बदला घ्यायचा असेल तर आम्हाला या महाराष्ट्रामध्ये आणि देशाची सत्ता आम्हाला हातात घ्यावी लागेल। बांधवांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की बीजेपी आणि आरएसएस वाले नेहमी आमच्या महापुरुषांचा अपमान करत आलेले आहेत। ज्या वेळेस
काँग्रेस बीजेपी कमजोर होते त्याच्या वेळेस ते आपल्या महापुरुषांचा अपमान करतात, आपल्या लोकांना रस्त्यावरती उतरवतात आणि सत्ता आणतात. तर मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो की यापुढे होणाऱ्या कुठल्याही निवडणुका असू द्या, त्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी शपथ घेऊन गेलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन आपल्या महापुरुषांची विचारधारा समजावून सांगितली पाहिजे. आणि जर या अमित शहाने जो आपला बदला घेतलेला आहे, आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सरकारला, केंद्र सरकारला सांगू इच्छितो की अमित शहाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे तर त्यांनी त्याची राजीनामा घ्यावा, असे या ठिकाणी या स्टेजवरून बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि अमित शहाचा राजीनामा घ्यावा. या ठिकाणी खासदार साहेबांना जायचं असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी